अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षकांची विशेष मोहीम, गुन्हेगारी आणि भाईगिरी रोखण्यासाठी 220 आरोपींचं समुपदेशन। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी माननीय श्रीयुत मुम्मुका सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या आदेशानं अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण विभागातील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गंभीर गुन्हे दाखल असलेले 220 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलिसांनी पोलीस मुख्यालय अहिल्यानगर इथं त्यांचे विशेष समुपदेशन करून त्यांचे इंट्रोगेशन फॉर्म भरून घेऊन प्रतिबंधात्मक कारवाईचे बंधपत्राची माहिती घेण्यात आली आहे। मुम्मुका सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी सर्व गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीत राहून वर्तन करण्याचा सल्ला दिला। गुन्हेगारी सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचं आवाहन करताना भाईगिरी, गँगवॉर, खंडणी, मारामारी, दहशत निर्माण करणं, शस्त्राचा बेकायदेशीर वापर तसंच कोणत्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न हा खपवून घेतला जाणार नाही। अशा प्रकारच्या घटना घडल्यास संबंधिताविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई, तडीपारची प्रक्रिया तसंच इतर कठोर कायदेशीर उपाययोजना करण्यात येतील। तसंच जिल्ह्यामध्ये शांतता, सुव्यवस्था आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना कायम राहावी या उद्देशानं आरोपींना कायद्याचं पालन करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत। गेल्या काही दिवसापासून अहिल्यानगर जिल्हा पोलिसांनी गुन्हेगाराविरोधामध्ये विशेष मोहीम हाती घेतली असून अवैध धंदे, शस्त्र बाळगणारे, फरार आरोपी आणि सराईत गुन्हेगाराविरोधात सातत्यानं कारवाई सुरू आहे। या मोहिमेचा एक भाग म्हणून हे विशेष समुपदेशन आयोजित करण्यात आले। या उपक्रमामुळे रेकॉर्डवरील गुन्हेगारांमध्ये चांगलाच धाक निर्माण झाला असून जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहिल्यानगर पोलीस दलाकडून यापुढेही अशाच प्रकारच्या कठोर आणि प्रतिबंधात्मक कारवाया सुरू राहणार असल्याचा स्पष्ट संदेश यावेळी देण्यात आले। सदर समुपदेशन विशेष मोहीम मुम्मुका सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या आदेशान्वये आयोजित करण्यात आली असून सदर मोहिमेस वैभव कलबुर्मे, अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, दक्षिण विभागातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यावेळी उपस्थित होते। सर्वांना माहित आहे की नगरमध्ये जास्त क्राईम पण आहे, त्या अनुषंगाने बरेच लोकांच्या विरुद्ध बरेच गुन्हा दाखल झालेला होता। त्या अनुषंगाने आता मी गंभीर गुन्हे करणारे हा आरोपीला आज बोलवून त्यांच्या काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स पेंडिंग असतील, त्यांच्या काही डोजियर्स पेंडिंग असतील आणि तसेच त्यांचे इंट्रोगेशन फॉर्म आम्ही भरून घेतलेला आहे। त्या अनुषंगाने आज नगरमध्ये जे साऊथ नगरमध्ये 4 डिव्हिजन्स आहे, 4 डिव्हिजन्सकडून पोलीस स्टेशनकडून जे गंभीर गुन्हे म्हणजे जे फायरआर्म वापरणारे आरोपी, जे बॉडी ऑफेंडर्स आहे, गंभीर गुन्हा, गंभीर दुखापत, मर्डर आणि इतर गंभीर गुन्हा करणाऱ्या आरोपीला आम्ही आज बोलून घेतलेला आहे। त्या अनुषंगाने त्यांना आता आम्ही काउन्सिलिंग केलेलं आहे की तुम्ही गुन्हेगाराकडून तुम्ही सोडून घ्या आणि पोलिसला सहकार्य करा आणि जास्तीत जास्त माहिती द्या आम्हाला, गोपनीय माहिती। त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण नगरमध्ये शांतता ठेवण्यासाठी आणि क्राईम कमी करण्यासाठी तुम्ही पण सहकार्य करा म्हणून आम्ही काउन्सिलिंग केलेलं आहे। आज इकडे नगर हेडक्वार्टर्सला जे साऊथ नगरच्या बरेच आरोपी आले आहेत, ते एकूण 220 आरोपी आता हजर झालेला आहे आणि नॉर्थ नगरमध्ये आता सुरू झालेला आहे त्यांचा परेड, तिकडे पण 100 पेक्षा आरोपी हजर होणार आहे। तो सर्वांना आम्ही त्यांना काउन्सिलिंग केलेलं आहे की तुम्ही गुन्हेगारी प्रवृत्ती सोडा आणि पोलिसला सहकार्य करा आणि नगरमध्ये शांतता ठेवण्यासाठी आम्ही हा प्रयत्न सुरू केलेला आहे। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।